चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहोत एकविरा आईच्या दर्शनाला। तर मी आज त्याचा ब्लॉग बनवते, तर तुम्ही संपूर्ण पहा। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर एकविरेसाठी आम्ही बाय रोड गेलो आणि खूप मजा आली जाताना। आणि मेन गोष्ट पाऊस पण होता थोडा थोडा आणि धुकंसुद्धा पडली होती। असं हिरवगार वातावरण बघत बघत रोडवरून जाताना खूप छान वाटत होतं आणि अगदी डोळ्याला असं भावणारं असं दृश्य होतं। खूप मस्त वाटत होतं आणि तेच मी तुमच्याबरोबर जाता जाता काही दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली, ती मी कॅमेरामध्ये कैद केली आणि तुम्हाला मी आता ती दाखवते। आणि मग त्यानंतर आपण एकविरेच्या मंदिरात आपण जातोय, तिकडचंही मी तुम्हाला दाखवते। त्याआधी हे रोडवरती हे बघा किती सुंदर सुंदर असं वातावरण होतं आणि सगळं असं हिरवंगार होतं आणि थोडं थोडं पाऊस सुद्धा पडत होता, तर छान वाटत होतं। हे तुम्हाला दाखवते। आता आम्ही आहोत एकविरा आईचा जो एंट्री करतो तो मेन गेट आहे हा। तर आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे आणि आम्ही आता आहोत आपले नेहमीचेच केदार विजय आणि आम्ही दोघं। इकडे सगळे दुकान आहेत। हे पायता मंदिर आहे आई एकविरेचं। केदारने नवीन गाडी घेतली आहे, तर त्याची पूजा चालू आहे। एकविरा आईचं पायथ्याजवळ जे मंदिर होतं तिथेच आम्ही खाली गाडी लावून आता पूजा करत होते आणि केदारच्या गाडी बरोबर आमच्या पण गाडीची सुद्धा पूजा केली।
झाले. तर आता आम्ही वरती चाललो आहोत पायऱ्या चढत देवीच्या दर्शनासाठी. तुम्हाला दाखवते मी. इकडून आता वरती मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चालू होतात. तर इकडे पायथ्याशी कापूर लावत होता केदार आणि आम्ही सुद्धा लावलं, कापूर पेटवलं. झालं हात वरतून उलटा पकडतो. आता एकत्र चालते आणि हात जरा पकड वरतून असं म्हणजे वारा येतो त्या साईड. आता आम्ही पायऱ्या चढत चढत वरती चाललो आहोत आणि आता थोडंच असं व्हिडिओज काढून नंतर डायरेक्ट मग वरती गेल्यावरच तुम्हाला दाखवते. ले रहा लेना तो ले. केदार को पूछ एक बार. वरती चालता चालता इकडे एक मंदिर होतं, तिकडे सुद्धा आम्ही जाऊन पाया पडलो. वरती जाताना खूप सारी दुकानं होती आणि दुकानामध्ये खाण्यापिण्यापासून ओटीपासून हारापासून सगळं काही होतं. जर नाही आणलं तर इकडून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फायनली आता आम्ही वरती पोचलो आहोत एकविरा आईच्या मंदिराच्या जवळ. कोणती बाई? आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप आधी आम्ही गेलो होतो, म्हणजे हा व्हिडिओ सप्टेंबर महिन्यातला आहे, त्यामुळे इतकी गर्दी नाही आहे. पण आता जर तुम्ही नवरात्रीमध्ये गेलात तर भरपूर गर्दी असेल. दमलेले चेहरे. तसं आम्ही वरती पायऱ्या चढून थकलो होतो, ते चेहऱ्यावर थोडं दिसत सुद्धा होतं. पण वरती आल्यावर छान वाटत होतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर आल्या लगेच 5 ते 10 मिनटामध्ये थकवा असा निघून गेला आणि गर्दीसुद्धा कमी होती, त्यामुळे छान वाटत होतं. म्हणजे एकदम काय लाईन वगैरे जास्त मोठी नव्हती आणि हिरवंगार वातावरण पण होतं, पावसाळ्याने थंड वातावरण पण होतं, त्यामुळे इतकं काही आम्हाला वाटलं नाही. आता आम्ही आतमध्ये दर्शनाला चाललो आहोत. तर आता इथे पाया पडून आतमध्ये आता दर्शनाला चाललो आहेत. बघू आता किती वेळ लागतोय कसं ते. आणि तसं बघायला गेलं तर लाईन पण जास्त नाही आहे, त्यामुळे लवकर दर्शन होईल असं आम्हाला वाटतंय.
आता बघूयात. इकडे आता पुढे आलो आहोत आणि पुढे आता आम्हाला म्हणजे देवीचा व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे, तर मग आम्ही इथपर्यंतच व्हिडिओ काढला. आता आमचं दर्शन झालंय, फक्त 15 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालंय. एवढी गर्दी नव्हती आज. तर आता आम्ही निघतो आहोत इकडून. इकडून निघण्याआधी तुम्हाला म्हटलं इकडचं दृश्य सुद्धा दाखवते आजूबाजूचं. आणि जर तुम्हाला इकडची एकविरा आईच्या इकडची लेणी जर बघायची असतील, कार्ला लेणी, तर इथे बघा प्रवेशसाठी एंट्री फी आहे. गाड़ी पे क्या बोल रहा था? गुलीगत धोखा. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला चित्राज लायब्ररीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत